नमस्कार, मी प्रिया शेटे तुमचं स्वागत करते. तर मी तुम्हाला आज एक अशा घटनेबद्दल सांगणार आहे, की त्या घटनेबद्दल ऐकून तुम्ही विचार करायला तुम्हाला भाग पाडेल ती घटना, की काय चाललं आहे आपल्या भारतामध्ये. तर ही घटना आहे आपल्या भारतातील राजस्थानमधील जयपूर, ज्याला की आपण पिंक सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. तेथील एका 23 वर्षीय मुलीची व तिने काय केले आपल्या परिवारातल्या एका सदस्यासोबत. 23 वर्षीय आयुषी शर्मा हिने आपली आई नीरज शर्मा वय वर्ष 45 वर्ष हिचा मर्डर केला, म्हणजे की खून केला. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. हे आपल्याला ऐकून आपल्याला असं वाटू शकतं की असं कसं होऊ शकतं, एक मुलगी आपल्या आईचा मर्डर कसं करू शकते. तर तिने हे का केलं असेल हा प्रश्न आपल्या डोक्यात येत असेल. तर हाच खुलासा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर याचे कारण सांगायचे झालं तर आरुषी शर्मा हिचे वडील कोर्टात क्लर्क म्हणून काम करत होते. 1 वर्षाखाली त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांची नोकरी अनुकंपाद्वारे त्यांच्या आईला मिळाली. पण आरुषीची याची इच्छा होती की ती नोकरी मला मिळाली पाहिजे. मग त्यासाठी तिचे नेहमीच तिच्या आईसोबत भांडण चालू होते. 1 वर्षापासून हे असंच सुरू होतं. तिने विविध गोष्टींद्वारे तिच्या आईला समजवायचा प्रयत्न केला, भांडण केले, सर्व गोष्टी तिने प्रयत्न केल्या, पण त्यातून काहीही सिद्ध झाले नाही. तर फक्त नोकरीच नाही तर त्यांची प्रॉपर्टी, म्हणजे असं सांगितलं जात आहे की जवळपास 15 करोडची प्रॉपर्टी त्यांची होती आणि त्याचबरोबर नोकरी, ह्या दोन्ही गोष्टी तिला पाहिजे होत्या. तर आरुषी आणि तिचे चुलते यांनी दोघांनी मिळून एक कट कारस्थान रचले आणि तिच्या आईला मारण्यासाठी त्यांनी आधी 1-2 प्रयत्न केले, पण त्याच्यानंतर एक अशी त्यांनी चाल रचली की त्यातून तिच्या आईचा मृत्यू झाला. तर त्यांनी अशी काय चाल रचली, तर गोष्ट आहे 3 जुलै 2026 ची. तिची आई कोर्टमधून, जिथे ती नोकरी करते तिथून स्कूटीवरून येत होती. तर सांगितलं जात आहे की आरुषी व तिचे चुलते यांनी मिळून एक स्कॉर्पिओ SUV चा वापर करून काही मुलांना तिच्या आईचा मृत्यू करण्यासाठी सुपारी दिली. तर 3 जुलै 2026 रोजी जेव्हा तिची आई परत येत होती कामावरून, तर स्कॉर्पिओ SUVनी त्यांना उडवलं आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. आयुषीच्या आईचा मृत्यू झाला, पण असं सांगितलं जात आहे की तिने अजूनही विविध प्रयत्न केले. जसं की तिने असं केलं प्रयत्न की आईच्या ज्यूसमध्ये तिनं विष मिसळण्याचा प्रयत्न केला आणि ते आईला पाजवलं, म्हणजे पाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून त्या वाचवल्या. त्याच प्रकारे ती अंधश्रद्धेमध्येही पडली होती. काही बाबा, तांत्रिक यांच्याकडेही ती जात होती, असाही पुरावा पोलिसांना सापडलेला आहे. तर तिने विविध प्रयत्न केले ज्याच्यातून तिच्या आईला ती मारून टाकू शकेल, पण ज्यातून ती शेवटी ती झालीच सक्सेस, आपण असं म्हणू शकतो. पण एक मुलगी आपल्या आईसोबत असं कसं करू शकते, ज्या आईने तिला लहानाचे मोठं केलं, लहानपणापासून 23 वर्षाचं केलं, तिने संपवण्यासाठी असे विविध गोष्टींचा, तिने मार्गांचा वापर केला. हे खूपच दुःखदायक घटना आहे असं आपण म्हणू शकतो. तर आयुषीने काही एक सरकारी नोकरीसाठी व काही प्रॉपर्टीसाठी आपल्या आईचा जीव घेतला. ही खूप धक्कादायक गोष्ट आहे की आपल्या देशात मुलं हे असं कसं करू शकतात. या गोष्टीसाठी ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, तिचा जीव तिने घेतला. तर आपली आपली मानसिकता एवढी खालवत कशी चालली आहे, या गोष्टीबद्दल आपण विचार केला पाहिजे की आपल्या आई वडिलांचा, आपल्या घरातल्या लोकांचा आपण विचार करत नाही. म्हणजे ह्यासाठी आपण किती पागल होत चाललोय, किंवा आपण कुठं आपली मानसिकता आपल्यापेक्षा जानवर जे फिरतात बाहेर ते चांगले असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल की असं का होत चाललंय, यामागचे काय कारण असू शकतं. तुम्हीही कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला का वाटतंय असं का होत चालली आहे मेंटॅलिटी आपल्या देशात तरुणांची.